त्याला ह्याची आवडच नाही, गरजच नाही त्याला प्रसाद देऊन. गड्यो जे प्रसाद द्यालय त्याच्याबद्दल भावना राहावं लागते. आता हे मज कीर्तन कुणाला आवडालंय सांगू? मी ज्याला आवडालोय त्याला. मी ज्याला आवडालोय का नाही त्याला मज कीर्तन पटाले. मी आवडना झालो त्याला मज कीर्तन पटना. आता किती भारी सांगू द्या त्याला. मी ज्याला आवडायला गेलो का नाही कीर्तन चांगलं आहे पण मी पटना. जे प्रसाद देते त्याची आवडच नसल्याने तो प्रसाद काय उपयोग नाही. देण्याला महत्व नाही हो त्या समोरच्या माणसाला देण्याला. म्हणून मी बऱ्याचशा लोकांना सांगालो असा सप्ताह उभा टाकला का अशी शिखरावर भोंगे लावी जावं लागते. कारण हे भोंगे म्हणजे ज्या लोकांना ह्याची गरज नाही त्याला डोकेदुखी आहे. बऱ्याचशा लोकांना सप्त्याची किरकिर वाटाली आहे. ते शेताईनं पळाले तिथं झोपी झाली. कसं आहे कीर्तन म्हणजे इथं आवाज जास्त सोडा इथं आलेले बस. लोकांना सोना चांदीचं दुकान जसं उडकी जातात का नाही तसं इकडे कीर्तन आहे म्हणा हो. सरकू ऐकावं लागते. गरज नसताना बी तुम्ही ऐकू लागला. त्याचं वान वाटून करून टाकले तुम्ही लोकांचं. कारण हे ज्या लोकांना आपलं नाही तर ऐकू घालून काय होतं. एका गावामध्ये गावात सप्ताह होता आणि मेन रोडला येशीवर बोंगी लावली त्याची. तिथे ढाबा होता. मी तिकडून कीर्तन करून आलो. कुणाचं कीर्तन आहे म्हणून अशी गाडी उभा केली. ते महाराज मधून कीर्तन सगळे भोंग्या तिकडे ऐकवले. त्या धाब्याची पुढे बाकड्यावर 2 पेताडी होती. त्या महाराजांनी तिकडून कीर्तन सांगितलं की पेताळमध्ये ह्याच्या आईला नेऊन आपल्या हातानेच बीज येते म्हणा. आज जिथल्या तिथंच राहू द्या बाबा. एक कुठाने घालू नका लोकांच्या अंगावर. हे कधी मोफत उभा ऐकू घालायला गरज नसतात. कारण कसं आहे सगळ्याच गोष्टी सगळ्याला आवडत नसतात. तूप बी चांगला आहे पण सगळे खातात का त्याला बी. काही लोकांच्या रक्तात गट. आता देव मुख चांगला आहे पण अप्रूप का नाही. रक्ताचे गट वेगवेगळे. काही बाप म्हणते मी कसा वागालोय बायको कशी वाग. म्हणजे दोघांचा रक्ताचा गट एक आहे का. ज्याची गट ज्याची वेगळी राहते. मग सगळ्या एकच गोष्ट सगळ्याला मान्य होती असं थोडंच आहे. म्हणून त्याचा विचार करून सगळं द्यावं लागते. तुम्ही जरी कुणाला प्रसाद दिला तर समोरच्याची अप्रूगच नसल्यास समोरच्याला आवडत नसल्या त्याला प्रसाद उपयोग. कीर्तन ऐकून जर त्या सांगणाऱ्या महाराजावर भावना नसली तर कीर्तनाचाही काही उपयोग नाही. आमच्या गावात महाराज आहे म्हणला. महाराज गावात असून बी उपयोग नाही. त्याला मानितच नसल्यास. एक जण मला घरातच महाराज आहे म्हणला. मानित नसल्यास काय उपयोग. आज मला सांगा प्रल्हादाचं ऐकून बऱ्याचशा लोकांचं चांगलं झालं पण हिरण्यकशिपूचं वाटवलं झालं. पोटचं लेख होतं पण मानी नाही गेलं. आळंदीच्या सगळ्याच लोकांचं वाटव झालं पण रेड्याचं चांगलं झालं. आता समाधी आहे रेड्याची. आळंदी थोडे लोक होते. ज्ञानेश्वर महाराज गलोगलला फिरले तर मानीच नाही गेले. नुसत्या शिवा देण्यात विरोध करण्यात बरं बघण्यात. भीक मागा आले की शेणमध्ये टाकायचं. काय झालं ते सांगा. आज येऊ का खांबाला टेका बसले होते ते त्या नेवाशाला खांबाची पूजा करायला. रेड्याची पूजा करायला पण माणसाला कोणती ते विचाराय करायला असून काय उपयोग. तुम्ही असं म्हणू नका की आम्ही लय महाराजाचे कीर्तन ऐकत आहोत. अप्रूग असली आमची तर कीर्तन फायदा नाही. घरात महाराज राहू द्या की घरात मानिना गेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही. एका बाईला नवराच महाराज होता. नवराच कीर्तनकार महाराज. आणि ते महाराज एवढं भारी होतं ओल्या झाडाला आग लावी चुकून केलं तर धडाकून झाड पेटायचं एवढं भारी. पण त्याची बायको निस्ती त्याला वसवस किचकिच करायची. बरंच बघायचं नाही त्याला. निस्ती किचकिच करायची. पूजेला बसलं की ढोर सोड रे ढोर सोड बाबा ढोर सोड. निस्ती किरकिर करायची बघा. कीर्तनाला निघाले की निघालास का बोंबलं. आलं की आलास का बोंबलं. ते बक्कल म्हणायचं तू मला जरा मानिना झाली तू ऐक तर की मी कसं आहे काय ना. म्हशी सोडायचा टाइम करायचा किरकिर. बक्कल समजून सांगू झालं हो. त्याने एके दिवशी बायकोला म्हणलं मी केवढा माणूस आहे तुला कदर नाही म्हणला. रात्री फलाण्या गावाला कीर्तनाला गेलतो म्हणला. काय लोक माझ्या कीर्तनाला आलते म्हणला कीर्तनाला. हो लोक बी तसलेच आणि तू बी तसला नाही. महाराज किती चांगलं जर असली जर आवा त्याच्या पत्रात पडल्या तरी काय जीव द्यावा पत्र. हे जर नमुना पडला पत्रात महाराज काय करते म्हणा. चांगलं महाराज हो पण लोक असं वानवाग होऊन गेले.
तरी एके दिवशी राहावं नाही गेलं म्हणून बायकोला म्हणलं थोडं मग ऐक की तू म्हणला बघ तर की कसं कसं आहे माझ्यापाशी काय सांग की उद्या परोकाळ येणार आहे म्हणला आणि त्या परोकाळामध्ये मी सांगतो तसं कर म्हणला परोकाळा 1 मिनिट थांबणार आहे फक्त ते एका डिचकीमध्ये आदण ठेवायचं पाण्याचं सुबामध्ये ज्वारी घ्यायची आणि मी टाक म्हणल्या पहिल्या टाक म्हणल्या टाकायची म्हणला जेवढी आदणार ज्वारी टाकतील तेवढी मोठी होणार आहे म्हणला लई मोठी मोठी ज्वारी पांढरी शिपट ज्वारी आहे बरं उगं खाऊ द्या चांगलं द्या करायला करून ठोका असतं बोलायला नाही बघ तर की बघ मोठी होतात का नाही इकडं बायकोला सांगाले त्याच्या शेजारचा पुढा आडवा पलीकडे बाई शेजारचा दाखवते त्या बाईने हे ऐकले माय महाराजले मोठी आहे तर म्हणून लोक म्हणतात आणि ते उद्या टेचकीत पाळणं आदण ठेवून टाक म्हणल्या ज्वारी टाकली की मूर्ती होणार आहेत म्हणून आपण करावं इकडं हे बायकोला सांगाले ते तिकडं कॅच करायला यायचं म्हणणं ते महाराज तिला सांगणं गेलं काही नाही इकडे बायकोला सांगाले आणि ती तिकडून ऐकून तसं करायला मग सकाळच्या पाळी उठल्या बायकोला म्हणला कर आंघोळ म्हणला त्या बाईने तिकडे आंघोळ करायला चालू केलं नेस साडी म्हणला हे नाही इकडे बायकोला सांगते तिकडे साडी नेसते आणि ठेव डेचकीमध्ये आदन हिनं ठेवून तिकडे ठेवले तिला घे सोपामध्ये जेव्हा त्या बाईने घेतली तिकडे ही नाही घेतली हा आता सावध होय बरं घे सूप हातामध्ये लय वेळ नाही बरं पहिल्या टाक म्हणण्याला टाकायचं आला बघ हा टाक म्हणल्या शेजारच्या बाजू फडकून टाकलं पहिल्या म्हणल्याला टाकल्या डेचकी भरून मोठी झाली बस तिला टाक म्हणल्या लय मोठी मोठी ज्वारी आहे बरं पांढरी शिपट आहे बरं टाक काय करा टाक तिच्या मिनमिन करण्यामध्ये गेला बरोबर निघून पुन्हा ज्वारी टाकली का आत की सगळ्याच गुगुऱ्या होऊन गेल्या शेजारची बाई खुश झाली माझ्या शेजारी एवढी महाराज असतील मला वाटलं म्हणजे सालसंधी झाली म्हणजे रोजानं जायचं कामच नाही मला काय मोठी झाली म्हणजे आणि एवढं महाराजांमध्ये चांगलं केलंय तर एक वंजलभर मोठी महाराजाच्या बायकोला सफर भेट म्हणून म्हणजे द्यावा घेतली म्हणजे कप्पारा तिथे वंजलभर मोठी घेतली ना आधी घरला माय तुमचे मालक लय मोठे आहेत महाराज लय मोठे आहेत टाक म्हणल्या टाकलं तर मोठी डेचकी भरून मोठी झाली म्हणजे तुम्हाला सफर भेट आणि तुझी मोठी केली का म्हणजे हे दुसऱ्याच धारजीन आहे गे त्याला बियामारी आली म्हणजे माझ्या सगळे ढुकल्या करून टाकल्या म्हणजे आणि तुझी मोठी केलीत म्हणजे म्हणून त्याला बरं बघणं झाले त्याला बियामारी आली म्हणजे असलंच करायला एका वागे सांगते विठाला